शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ही स्पर्धा तर भरवली जाते, मात्र काही दिवसांपूर्वी तो पाऊस झाला राज्यभरामध्ये, त्यामध्ये अजून शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही अशा प्रकारचं देखील अनेक ठिकाणाहून सुरू म्हटते की बेटमध्ये संजय राऊतांनी सुद्धा म्हटलं की ज्याला मदत मिळाली शेतकऱ्यांना आमच्या समोर आणा म्हणून. काय ते ज्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे त्यांना आमच्या समोर आणा म्हणून. ते ठीक आहे, ते सकाळचं ते बोलतं आणि त्यांना बोललंच पाहिजे असं त्यांनी स्वतःवर एक बंधन टाकून घेतलेलं आहे. 8,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय हा शासनानं घेतलेला आहे. त्याच्यावर मदत व पुनर्वसन कार्यवाही देखील केलेली आहे. काल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भाषेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आणि याचं भान ठेवून देखील शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं मदत व्हावी यासाठी देखील मदत करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. नियम जे आहेत नियम कशा प्रकारे असावे, कारण की अनेक लोक जे आहेत आक्षेप घेतात बैलगाडा स्पर्धेवर सुप्रीम कोर्टाने देखील मध्ये बंदी आणली होती. या सगळ्याचं हे ठेवून कशा प्रकारे आयोजन केलंय? शासनाचे जे नियम आहेत, कोर्टाचे जे आदेश दिले कोर्टाने या स्पर्धेसाठी, लाठीकाठी वापरायचे नाही किंवा अनेक जे अवजारं वापरायची जायची पूर्वी बैल पळवण्यासाठी, त्यात अनेक प्रकार होते. बॅटरी होती किंवा शेपूट बिरगळणे, शेपूट चावणे, असे अनेक प्रकार होते. पण त्यातलं सगळं जे शासनाचे आणि कोर्टाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आपल्या ह्या स्पर्धा होणार. ह्यात 2 प्रकार होणार आहेत. एक 3 फेऱ्यांचं मैदान म्हणजे पट्टा पद्धत जी म्हणतो आपण, 10 गाड्या एकदम सुटणार, 1000 फुटाचं ते अंतर असतं, ही एक पद्धत होणार. आणि एक पद्धत, दुसरी पद्धत जी आहे ती कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये खेळली जाते. की एकदा गाडी सुटली की ती 6 ते 7 किलोमीटर पळून येते, म्हणजे त्यातला जो पहिला येईल तो विजेता होतो. म्हणजे त्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे आपण आणि ह्या पद्धतीला एक फॉर्च्युनर गाडी ठेवलेली आहे. त्याचबरोबर श्वान स्पर्धासुद्धा आहेत. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या घरात जोपासल्या जातात त्या सर्व आपण श्वानलासुद्धा आपण ट्रॅक्टर ठेवलेला आहे पहिलं बक्षीस. म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की क्रिकेटरलाच BMW मर्सिडीज दिलेली बघतो आपण, पण आज शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान होणार आहे. म्हणजे हे देशातलं पहिलं उदाहरण असेल आणि मला वाटते शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारा शिवसेना हा पहिला पक्ष असेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.